Welcome student. Today we will learn about the solid state. या सॉलिड स्टेटमध्ये आपण सेमीकंडक्टर्स हा भाग पाहणार आहोत. सेमीकंडक्टर. We know that semiconductor. The electrical conductivity of a semiconductor material is intermediate between that of metal and insulators. The metalloids silicon metalloids silicon metalloids silicon and germanium are semiconductors. Electrical conductivity of a semiconductor material is intermediate between that of metal and insulator are termed as semiconductor. We know that semiconductors, the मेटल आणि इन्सुलेटर याच्या इंटरमिडिएट पोझिशनला आपण सेमीकंडक्टर म्हणतो. म्हणजे थोडक्यात हे जे मेटल्स आहेत हे मेटल्स हे सेमीकंडक्टर जे आहेत हे एलिमेंट जे आहेत सिलिकॉन जर्मेनियम याला आपण सेमीकंडक्टर म्हणतो. हे एलिमेंट्स किंवा त्याला आपण मेटालॉइड्स म्हणतो. हे जे एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स मेटलचेही प्रॉपर्टी दर्शवतात आणि नॉन मेटल किंवा इन्सुलेटरचेही प्रॉपर्टी दर्शवतात. म्हणजेच इंटरमिडिएट बिटवीन दॅट ऑफ मेटल्स अँड इन्सुलेटर. देअरफॉर दे आर सेमीकंडक्टर्स. आता हे सेमीकंडक्टरचे दोन टाईप्स आहेत. यामध्ये इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स अँड डोपिंग. आता यामध्ये आपण एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर हे पाहणार आहे. द कंडक्टिव्हिटी ऑफ अ सेमीकंडक्टर कॅन बी increased by doping, the process of addition of minute quantity of impurities to a semiconductor to increase its conductivity is called doping. डोपिंग म्हणजे काय की त्यामध्ये the conductivity of semiconductor can be increased by doping, the process of addition of minute quantity of impurities to a semiconductor to increase its conductivity is called as doping. डोपिंग म्हणजे काय, जी इम्प्युरिटीज आहेत किंवा इतर एलिमेंट्स जे आहेत ते एलिमेंट्स हे त्यामध्ये थोडक्यात ॲड करणे किंवा डोप करणे की त्यामध्ये त्याची कंडक्टिव्हिटी जी आहे ते कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होत असेल तर त्याला आपण डोपिंग असं म्हणतो. डोपिंग. आणि दी ॲडेड इम्प्युरिटीज इज कॉल्ड ॲज डोपंट. जो ॲड करतो त्याला आपण डोपंट असं म्हणतो. अ डोप्ड सेमीकंडक्टर हॅव्हिंग हायर कंडक्टिव्हिटी दॅन प्युअर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर इज अ एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर. देर आर टू टाइप्स ऑफ एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स, नेमली एन टाईप अँड पी टाईप सेमीकंडक्टर. हे जे एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहेत हे दोन टाईप्स आहेत, एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर. एन टाईप सेमीकंडक्टर contains increased number of electrons in the conduction band. N-type semiconductor contain increased number of electrons in the conduction band. कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज केले जातात, त्याला एन टाईप सेमीकंडक्टर म्हणतात. अँड एन टाईप सेमीकंडक्टर इज ऑब्टेन्ड बाय ॲडिंग ग्रुप 15 एलिमेंट टू इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर विच बिलॉंग्स टू ग्रुप 14. Consider for example doping of silicon with phosphorus. Silicon has a crystal structure in which each silicon atom is linked tetrahedrally to 4 other silicon atom. When small quantity of phosphorus is added to pure silicon, the p atoms occupy some vacant sites in the lattice in place of silicon atom as shown in figure 1.26. The overall crystal structure of silicon remains unchanged.
ओव्हरऑल क्रिस्टल स्ट्रक्चर्स इज अनचेंज. यामध्ये डोपिंग करणे म्हणजे आता यामध्ये डायग्राम जर पाहिली आपण 1.26 फॉस्फरस ॲटम ऑक्युपाईंग रेग्युलर साईट ऑफ सिलिकॉन ॲटम. यातला सिलिकॉन ॲटम जो आहे तो सिलिकॉन ॲटम हा त्या ठिकाणी मूव्ह झालेला आहे, रिमूव्ह झालेला आहे आणि त्या ठिकाणी फॉस्फरस हा डोप केलेला आहे आणि फॉस्फरस डोप केल्यामुळं त्यामध्ये जो इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहे त्याला आपण मोबाईल इलेक्ट्रॉन्स म्हणतो आणि त्या मोबाईल इलेक्ट्रॉनमुळं त्या ठिकाणी इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ही इन्क्रीज होत जाते. 4 of the 5 valence electrons of phosphorus are utilized in bonding the closest to 4 silicon atoms. Thus, phosphorus has 1 extra electrons than needed for bonding. आता यामध्ये फॉस्फरसमध्ये सिलिकॉनपेक्षा आउटरमोस्ट ऑर्बिटलमध्ये एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहेत आणि तो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत हे सिलिकॉन बरोबर बॉन्डेड होतात आणि राहिलेला एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहे तो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स हा त्यामध्ये शिल्लक राहतो फॉस्फरसमध्ये. देअरफॉर सिलिकॉन डोप्ड विथ फॉस्फरस हॅज मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड than those in the conduction band in pure silicon. It is thus transparent that the conductivity of silicon doped with phosphorus is higher than that of pure silicon. The electrons in conduction band move under the influence of an applied potential and conductor electricity. यामध्ये जो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहे तो मोबाईल इलेक्ट्रॉन्समुळं त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिसिटी जे आहे ते कंडक्ट केली जाते आणि त्यामुळं तो फॉस्फरस जो आहे तो फॉस्फरस डोपिंग करून त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग सेमी कंडक्टर्स आर टर्म ॲज पी टाईप सेमी कंडक्टर. आता यामध्ये आपण डायग्राममध्ये जर पाहिलं एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर. एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये व्हॅलन्स बँड आणि एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स हा जो एक इलेक्ट्रॉन्स आहे हा मुव्हेबल इलेक्ट्रॉन्स हा असा पद्धतीने वरती जातो आणि तो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स हा कंडक्शन बँडमध्ये हा मूव्ह होतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ही इन्क्रीज होत जाते कंडक्शन बँडमध्ये. आणि पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये जर आपण पाहिलं तर पीमध्ये एक वॅकन्सी तयार होते त्यामुळं ऑलरेडीच पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये व्हॅलन्स बँडमध्येच होल्स तयार होतात आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन प्रमोट होत नाहीत कंडक्शन बँडमध्ये. हा यामध्ये पी आणि एन टाईपमध्ये फरक आहे. एन टाईपमध्ये बिकॉज द चार्ज कॅरीज आर द इन्क्रीज्ड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स silicon or germanium doped with group 15 elements such as phosphorus, arsenic, antimony or bismuth is an N-type semiconductor. Then P-type semiconductor. A P-type semiconductor is produced by doping a pure semiconductor material. A P-type semiconductor is produced by doping a pure semiconductor material, silicon or germanium, with an impurity of group 13 elements. These elements contains a less number of valence electrons than that of the pure semiconductor. यामध्ये आपण जर पाहिलं तर पी टाईप आणि एन टाईपमध्ये जे सिलिकॉन आहे सिलिकॉनपेक्षा जास्त आउटरमोस्ट ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन्स असणारा एलिमेंट डोप केला जातो आणि त्यामुळे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा राहतो आणि तो मोबाईल इलेक्ट्रॉन्स हा त्या ठिकाणी क्रिएट होतो आणि त्यामुळे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ही इन्क्रीज होत जाते. आता पी टाईपमध्ये यामध्ये सिलिकॉनपेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट ऑर्बिटलमध्ये असणारा एलिमेंट किंवा मेटल ड्रॉप केला जातो तो म्हणजे बोरॉन आणि त्यामुळं बोरॉनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटलमध्ये सिलिकॉनपेक्षा एक इलेक्ट्रॉन कमी असल्यामुळे त्या ठिकाणी व्हॅलन्सी किंवा होल्स क्रिएट होतात
आणि त्यामध्ये नो इलेक्ट्रॉन फॉर बॅलन्सिंग, यामध्ये पहा इथं होल्स तयार होतो. एक इलेक्ट्रॉन्स हा जर्मेनियम सिलिकॉनपेक्षा कमी असल्यामुळं होल्स तयार होतो. नो इलेक्ट्रॉन्स हा बोरॉनमध्ये, आणि त्यामुळं इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी लेस दॅन दॅट ऑफ पी टाईप एन टाईप सेमीकंडक्टर. ठीक आहे. देन contains less number of valence electron than that of the pure semiconductor. Consider for example silicon, pure silicon doped with boron. The boron atoms occupy normal position. Boron atom occupy normal position of some of the silicon atoms in the lattice as shown in 1.28. Boron atom has only 3 valence electrons. It does not have enough electrons to form bonds with its 4 silicon neighbors. यामध्ये बोरॉनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि सिलिकॉनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. सिलिकॉनपेक्षा बोरॉनमध्ये 1 इलेक्ट्रॉन हा लेस आहे, 1 इलेक्ट्रॉन लेस आहे, आणि त्यामुळे त्या ठिकाणी होल्स तयार होतात आणि त्या ठिकाणी पी टाईप कंडक्टर हा क्रिएट होतो. Boron atom forms bonds with 3 silicon atoms only. The missing 4th electrons creates an electron vacancy. It is called as holes. यामध्ये 1 इलेक्ट्रॉन्स कमी असल्यामुळं त्या ठिकाणी होल्स क्रिएट होतो. जी वॅकन्सी क्रिएट होते त्याला आपण होल्स म्हणतो. होल्स इज द व्हॅलन्स बँड ऑफ पी टाईप semiconductor. A hole has a tendency to accept electron from its close vicinity. Thus, a hole behaves as if it has a positive charge. The electrons in partially filled valence band move under the influence of an applied potential. The holes move in the opposite direction. हे होल जे आहेत ते होल्स मूव in opposite direction in p-type conductor. Holes move in opposite direction in p-type conductor. ओके, या ठिकाणी हा टॉपिक संपलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण याच्यावरती जे न्यूमेरिकल्स आहेत, प्रॉब्लेम आहेत, हे प्रॉब्लेम घेणार आहोत. विद्यार्थ्यांनी रेग्युलर जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ पाहायचे आहेत आणि सेल्फ स्टडी करायचा आहे. पुस्तकं आणखी घेतलेली नसतील तर पुस्तक घ्यायचे आहेत आणि अभ्यास करायचा आहे. वेळ खूप कमी आहे आणि आता लवकरच आपले बोर्ड फॉर्मसुद्धा भरायचे आहेत. आता ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे. तुम्हाला अभ्यासाला खूप कमी दिवस आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी साधारण 5 महिने राहिलेले आहेत. या 5 महिन्यामध्ये राहिलेला अभ्यासक्रम संपवून नंतर जर प्रॅक्टिकलचं आणखी शासनाचं काय धोरण जाहीर झालेलं नाही, प्रॅक्टिकल कसं घ्यायचं वगैरे ते आणखी बाकी शिल्लक आहे, तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी रेग्युलर अभ्यास करायचा आहे, सेल्फ स्टडी करायचा आहे. थोडंच करायचं आहे परंतु ते चांगलं करायचं आहे. त्यातलं तुम्हाला व्यवस्थित परीक्षेमध्ये लिहिता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे. एखादा पॉईंट काय आहे आणि त्याच्यावर कशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हेही आपण पाहायचं आहे. यामध्ये स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये क्वेश्चन आन्सर टाईप दिलेलं नाही, त्याच्यावर क्वेश्चन कसा विचारला जातो हे आपण पाहायचं आहे. बऱ्यापैकी 31% सिलेबस जो रिड्यूस केलेला आहे तो आपल्या पुस्तकामध्ये त्याची नोंद घ्यायची आहे आणि नोंद घेऊन तो रिड्यूस झालेला सिलेबस याचा अभ्यास न करता इतर राहिलेला जो सिलेबस आहे त्या सिलेबसचा आपण अभ्यास करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगली फायनल परीक्षेला तयारी करायची आहे. आता बहुतेक तुम्हाला सेल्फ स्टडीज करावं लागणार आहे आणि तुमच्याकडे वेळ भरपूर आहे आणि भरपूर असल्यामुळं तुम्ही अभ्यास घरी वेळच्या वेळ अभ्यास करायचा आहे. काळजी घ्यायची आहे. धन्यवाद.